हॅलो एव्हरीवन, मी सुजाता दूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये। आजच्या एपिसोडमध्ये आपण तयार करणार आहोत अतिशय टेस्टी आणि मौसूद असे मलाई पेढे। आणि विशेष म्हणजे हे पेढे बनवण्यासाठी आपण कंडेन्स मिल्क पावडर यापैकी कशाचाही वापर न करता फक्त दुधापासून प्युअर खवा तयार करून त्याचे पेढे बनवलेले आहेत। 1 लिटर दुधाचे आपण इथे मलाई पेढे बनवणार आहोत आणि त्यापासून या साइजचे 22 ते 23 पेढे बनून तयार झालेले आहेत। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर आपल्याला एक जाड बुडाची कढई ठेवायची आहे आणि सर्वप्रथम कढईमध्ये आपण थोडेसे पाणी टाकून घेतलेले आहे, जेणेकरून हे पेढे बनवण्यासाठी लागणारे दूध कढईला खाली चिकटणार नाही। हाय फ्लेमवर आपण हे दूध व्यवस्थित तापवून घेणार आहोत आणि दूध तापले की यामध्ये आपण लगेचच टाकणार आहोत साखर। 1 लिटर दुधासाठी आपण इथे 100 ग्रॅम साखरेचा वापर केलेला आहे, म्हणजे साधारणतः अर्धा कपला 1 ते 1.5 चमचा कमी इतकी साखर आपल्याला इथे लागलेली आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर टाकल्यानंतर आपण ती दुधामध्ये एकत्र करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे हायच ठेवायची आहे। हाय फ्लेमवरच आपल्याला हे दूध व्यवस्थित आटवून घ्यायचे आहे। फक्त एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कढईच्या आजूबाजूला लागणारी साय या पद्धतीने चमच्याच्या मदतीने सतत काढत आपण ती दुधामध्ये एकत्र करत राहणार आहोत। याने दूध लवकर घट्ट होण्यास मदत होते। कढईच्या आजूबाजूला लागणारी साय सतत काढत राहिल्याने आपला खवा देखील एकदम छान पांढरा शुभ्र तयार होतो। आपण जर ही आजूबाजूला लागणारी साय काढली नाही तर त्याचा देखील उष्णतेमुळे कलर बदलतो आणि नंतर जर हे मिश्रण खव्यामध्ये मिक्स झाले तर खव्याचा देखील कलर इथे चेंज होतो। साधारणतः 20 ते 22 मिनिटे इथे पूर्ण झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता दूध घट्ट होऊन खवा देखील आपला इथे बनायला सुरुवात झालेली आहे। या स्टेजला हे मिश्रण आपल्या अंगावर उडू नये म्हणून गॅसची फ्लेम आपण इथे बारीक करणार आहोत आणि लो फ्लेमवरच हे मिश्रण आता आपल्याला सतत हलवत राहायचे आहे। आता जर आपण मिश्रण हलवले नाही तर ते ऑलरेडी घट्ट झाल्याने लगेचच खाली कढईला लागण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे हे मिश्रण आपण या पद्धतीने सतत हलवत राहणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता हळूहळू खव्याचे दाणे इथे बनायला सुरुवात झालेली आहे। आणखी 2-3 मिनिटे हे मिश्रण आपण या पद्धतीनेच हलवत घेणार आहोत, म्हणजे आपल्याला पेढे बनवू शकू इतका घट्ट खवा तयार होईल आणि मग आपण लगेचच पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। 3 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण चांगले घट्ट झालेले आहे आणि याचा एक व्यवस्थित गोळा इथे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। याचाच अर्थ पेढे बनवण्यासाठी आपला खवा इथे एकदम प्रॉपर कन्सिस्टन्सीचा बनलेला आहे। गॅसची फ्लेम आपण इथे लगेचच बंद करणार आहोत। कढई अजून इथे आपली गरमच आहे आणि खवा देखील आणखी कढईमध्येच आपण ठेवलेला आहे। यामध्ये आपण टाकणार आहोत पाव छोटा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा साजूक तूप आणि हे दोन्ही घटक आपण या खव्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत। पेढ्यांना चांगला फ्लेवर येण्यासाठी आपण इथे वेलची पावडरचा वापर केलेला आहे आणि हे दोन्ही घटक आपण या खव्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत। आता आपण हे मिश्रण लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खवा आपण या प्लेटमध्ये या पद्धतीने स्प्रेड करून ठेवणार आहोत, म्हणजे तो पटकन गार होईल। रूम टेम्परेचरवर आपण ही प्लेट साधारणतः अर्ध्या पाऊण तासासाठी ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर साधारणतः अर्ध्या तासासाठी ही प्लेट आपल्याला फ्रीजमध्ये देखील ठेवायची आहे, म्हणजे खवा एकदम व्यवस्थित सेट होईल आणि इझिली आपण याचे पेढे तयार करू शकू। रूम टेम्परेचरवर साधारणतः अर्धा पाऊण तासासाठी आणि नंतर फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ही प्लेट आपण ठेवली होती आणि तुम्ही बघू शकता खवा आपला इथे व्यवस्थित पेढे बनवण्यासाठी तयार झालेला आहे। आता हे मिश्रण आपण हाताने व्यवस्थित दाबून या पद्धतीने एकदम सॉफ्ट करून घेऊया, म्हणजे एकदम मस्त मौसूद असे मलाई पेढे आपले तयार होतील। हे मिश्रण या पद्धतीने सॉफ्ट करत असताना तुम्हाला जर वाटले की हे फार जास्त पातळ आहे, म्हणजे पेढे बनवण्यासाठी अजून हे मिश्रण तयार नाहीये, तर तुम्ही त्याला आणखी थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवू शकता, म्हणजे तुमचे पेढे व्यवस्थित तयार होतील।
आपले इथे मिश्रण तयार झालेले आहे। तर सर्वप्रथम आपण हाताला या पद्धतीने एकदम थोडेसे तूप लावून घेणार आहोत, जेणेकरून हे मिश्रण आपल्या हातांना चिकटणार नाही। आणि आता आपल्याला ज्या साईजचा म्हणजे लहान मोठा पेढा तयार करायचा आहे तितका खवा घेऊन आपण या पद्धतीने गोलाकार असे पेढे तयार करून घेणार आहोत। तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे किंवा तुम्हाला जो आकार पेढ्यांना द्यायचा आहे त्या आकाराचे पेढे तयार करून घेऊ शकता। 1 लिटर दुधापासून इतका खवा आपल्याला इथे मिळालेला आहे आणि या साईजचे साधारणतः 22 ते 23 पेढे आपले इथे बनून तयार झालेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त पांढरा शुभ्र असा कलर आपल्या खव्याला इथे आलेला आहे आणि एकदम व्यवस्थित पेढा देखील आपला इथे सेट झालेला आहे। एकदम मऊ असे पेढे आपले इथे बनलेले आहेत। तर तुम्ही देखील या रक्षाबंधनला मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क कशाचाही वापर न करता फक्त दुधापासून खवा बनवून अतिशय टेस्टी असे हे मलाई पेढे एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।